सुस्वागतम. सर्व विद्यार्थ्यांनी पेंडॉलमध्ये बसून घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. श्री महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या श्री महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणावर वार्षिक क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. विद्यालयाच्या रंगमंचावर स्थानपन्न झालेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, मान्यवर मंडळी, आजी माजी विद्यार्थी, पालक सर्वांचे शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण ईश्वर स्तवनाने करतो. रंगमंचावरील सर्वच मान्यवरांना मी दीपप्रज्वलनासाठी विनंती करते की आपण सरस्वतीचं पूजन करूया. सरस्वती देवीला वंदन करत आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुरलीधर सावंत देसाई, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी सन्माननीय जैन साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयराव सावंत देसाई, आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश सावंत देसाई, आपले सचिव संस्थेचे सचिनजी सावंत देसाई, संचालक आपले विजयकुमार सावंत, सारे समिती चेअरमन सन्माननीय सचिनजी सावंत देसाई, अध्यक्ष मुरलीधर सावंत देसाई, स्वागतम
विद्यार्थी मित्रांनो, या स्वागत गीतासाठी ज्यांनी विद्याधर सावंत देसाई आपल्या खेडशीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं नुकतंच अल्पशा आजारानं निधन झालं, तर त्यांच्यासाठी आपण 1 मिनिट श्रद्धांजली वाहूया. ओम शांती शांती शांती. आपल्या कॉलेजच्या इमारतीसाठी फार मोठं असं योगदान प्रवीण शेठ जैन साहेबांनी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र, त्यांना नेहमी शिक्षणाविषयी खूप आवड आहे आणि आपल्या शाळेशी खूप जिव्हाळ्याचं नातं आहे, म्हणून या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक सांगायचं आहे की त्यांच्याकडे महत्त्व किती आहे, प्रेमळ आणि दातृत्व तर आहेच. एक छोटीशी हे सांगते तुम्हाला की नुकतेच 8 दिवसांपूर्वी साहेबांशी भेट झाली. अर्थात ते आपल्या व्यवसायाशी संबंधित होते, पण तिथेही त्यांनी आपली शाळा, संस्था आणि शिक्षकांविषयीचे गौरवोद्गार काढले. त्याच्यावरून त्यांना आपल्या शाळेशी किती जिव्हाळ्याचं नातं हे आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा साहेबांचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मुरलीधर सावंत देसाई यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी करावे मी त्यांना विनंती करते. संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयराव सावंत देसाई यांचे स्वागत. पाटील सर. संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय अविनाश सावंत देसाई यांचं हार्दिक स्वागत. संस्थेचे सेक्रेटरी सचिनजी सावंत देसाई यांचं हार्दिक स्वागत. शालेय समिती चेअरमन सचिनजी सावंत देसाई यांचं हार्दिक स्वागत. संस्थेचे संचालक विजयकुमार सावंत यांचं हार्दिक स्वागत. संस्थेच्या संचालिका दर्शना सावंत देसाई यांचं हार्दिक स्वागत. संचालक श्री सन्माननीय मोरेश्वर होरंबे यांचं हार्दिक स्वागत. आमच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय देसाई सर यांचं हार्दिक स्वागत. जवळचे हायस्कूल हातकंबा हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक परीट साहेब यांचं हार्दिक स्वागत. आपल्या संस्थेचे संचालक सदाशिव सावंत यांचं हार्दिक स्वागत. आपले शालेय समिती सदस्य बारगोडे साहेब यांचं हार्दिक स्वागत. संस्थेचे संचालक किशोर सावंत देसाई यांचं नुकतंच आगमन झालं, यांचंही हार्दिक स्वागत. आपले प्रेरणास्थान, आपले मार्गदर्शक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री देसाई पाटील सर यांचं स्वागत पवार सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी सन्माननीय पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात प्रास्ताविक सादर करा. सगळ्यांनी म्हणा नमस्कार. परत एकदा नमस्कार. श्री महालक्ष्मीच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या खेडशी गावामध्ये श्री महालक्ष्मी विद्यानगरीमध्ये आज वार्षिक क्रीडांचा पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमच्या संस्थेचे प्रमुख आदरणीय मुरलीधर
भार्गव सावंत देसाई साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आपल्या सगळ्यांना परिचित असलेले शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्तिमत्व, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी जैन साहेब, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विजयराव सावंत देसाई, आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय अविनाशजी सावंत देसाई साहेब, आमच्या संस्थेचे तरुण तडफदार, एक धडाडीचं नेतृत्व सन्माननीय सेक्रेटरी सचिन प्रकाश सावंत देसाई साहेब, आमच्या शालेय समितीचे चेअरमन सन्माननीय सचिनजी अशोक सावंत देसाई साहेब, आमच्या संस्थेच्या संचालिका सन्माननीय दर्शनाताई, संस्थेचे संचालक सन्माननीय मोरेश्वर ओरंबे, संस्थेचे संचालक सन्माननीय विजयकुमार सावंत, संस्थेचे संचालक सन्माननीय किशोरभाई सावंत देसाई, संस्थेचे संचालक सन्माननीय सदाशिवराव सावंत देसाई, आमच्या जवळच्या हायस्कूलचे हातकंबा हायस्कूलचे माननीय प्राचार्य आदरणीय परीट सर, सन्माननीय विलासराव बारगोडे, माझ्या समोर काही प्रतिष्ठित मंडळी बसलेले आहेत, त्या सन्माननीय कुंदाताई, विद्यालयातील माझा सर्व ज्येष्ठ शिक्षक वर्ग, सर्व बालवाडीपासून 12वी पर्यंतचे माझे सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतून आलेले सर्व शिक्षणप्रेमी व्यक्ती, पालक वर्ग, सगळ्यांचंच आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. माझा विद्यार्थी बबन ओरपे सर्वांना छायाचित्रणामध्ये एकत्रित आणण्याचं काम करतोय. त्याचबरोबर डावा साऊंड सर्व्हिस उपस्थित सर्वांचंच पुन्हा एकदा मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आताच या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन, माता सरस्वती प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या खेडशी गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कैलासवासी आप्पासाहेब सावंत देसाई यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी खेडशी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी एकत्रित आली आणि त्या सर्व मंडळींनी माध्यमिक शिक्षणाची सुरुवात 1981-83च्या दरम्यान या ठिकाणी संस्था स्थापन करून या ठिकाणी करण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये 8वीचा वर्ग ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरत होता. अत्यंत खडतर अशा प्रकारचा काळ त्यावेळेला होता. विद्यार्थी नव्हते, शिक्षक नव्हते, तरी सुद्धा संस्थेनं चांगल्या अशा प्रकारचे एक रोप या ठिकाणी लावलं ते शिक्षणाचं. त्यानंतर हळूहळू 1996ला शाळा महामार्गावरती कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याच्या लगत 2 एकर 8 गुंठ्यामध्ये 4 खोल्यांच्या दिमागदार अशा इमारतीमध्ये जानेवारी 96 पासून या ठिकाणी सुरू झाली. गावातनं शाळा वर आल्यानंतर इकडे हळूहळू प्रगती होऊ लागली. 8वी 9वी 10वीचे वर्ग त्याच वर्षी मी या ठिकाणी जुलैमध्ये रुजू झालो. एका वर्गाचे 2-2 वर्ग झाले, प्रत्येक वर्गाच्या 2-2 तुकड्या झाल्या. हे सगळं करीत असताना आमचे संस्था चालक अत्यंत चांगल्या अशा प्रकारची कामगिरी करत होते.
संस्थेची हळूहळू प्रगती या ठिकाणी होत गेली आणि 2011-12च्या दरम्यान इयत्ता 5वीचा वर्ग सुरू केला. 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाली, तेही वर्ग 2-2 तुकडे या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि त्यानंतर 2017 साली ज्युनियर कॉलेज जे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत त्यांनी मोठ्या अशा प्रमाणात देणगी आम्हाला दिली आणि त्या देणगीमुळं प्रवीणजी आज आमचं ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपल्या कृपेमुळं देखील उत्तम अशा प्रकारे चालू आहे. गेल्या वर्षी संस्थेनं प्राथमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून बालवाडी सुरू केली. सिनियर केजी, ज्युनियर केजी, या वर्षी पहिलीचा वर्ग सुरू झाला. पुढच्या वर्षी 2री, 3री, 4थी असे अगदी बालवाडी ते 12वी पर्यंत शिक्षण व्हावं यासाठी संस्था खूप प्रयत्न करीत आहे. मी माझ्या संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. या सुंदर अशा या भूमीमध्ये आपण देखणी अशी इमारत या ठिकाणी उभी करून दिलेली आहे आणि देखण्या इमारतीमध्ये अनेक पंचक्रोशीतून या ठिकाणी विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. वेगवेगळ्या गावातून विद्यार्थी काही शाळा ओलांडून या ठिकाणी येत आहेत. हे सगळं आपलं श्रेय आहे. आपण आम्हाला मार्गदर्शन केलात, शाळेची गुणवत्ता वाढली, त्याचबरोबर परिसरामध्ये शाळेचं नाव आहे. या सगळ्या गोष्टीला आपले संस्था चालक, संस्था प्रमुख याचं मोठं योगदान आहे. एकदा संस्थापक पदाधिकारी यांच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्व मंडळींना आपण धन्यवाद देऊया. विद्यार्थी मित्रांनो, सांगायला मला विशेष आनंद वाटतो. शाळेचा, विद्यालयाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्था वेगवेगळ्या अशा प्रकारचे उपक्रम, सहशालेय उपक्रम या ठिकाणी राबवित असते. त्यामध्ये प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहेत, क्रीडा स्पर्धा आहेत, चित्रकला स्पर्धा आहेत, इंग्रजी विषयाच्या स्पर्धा आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयातील विद्यार्थी प्रथम क्रमांक या ठिकाणी त्या मुलांचा येतोय. ही अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि हे सगळं श्रेय मी माझ्या संस्थेला देतो. मित्र, काल परवाच आपला एक विद्यार्थी इंग्रजी प्री इंटरमिजिएट परीक्षेमध्ये भारतीय विद्यापीठ अंतर्गत ही झालेली परीक्षा होती. राज्यात खेळशीचं नाव या मुलांना घेऊन गेलेलं आहे. त्या मुलाचं देखील या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप अभिनंदन. एवढंच नव्हे तर क्रीडा स्पर्धांमध्ये देखील काही विद्यार्थी यापूर्वी, आता सध्या देखील या ठिकाणी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत या ठिकाणी गेलेले आहेत. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आमचे संस्था प्रमुख आहेत, संस्था चालक आहेत. मी मनापासून या सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो. एवढ्यावरच न थांबता मला आणखीन एक या ठिकाणी आनंद वाटतो की आम्ही शिक्षक मंडळी या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत असतो. आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी ही मंडळी तन मन धन अर्पून, मला सांगायला खूप आनंद वाटतो की कुठल्याही प्रकार एक चहा देखील या ठिकाणी आमच्या संस्थेची मंडळी येऊन इथं पित नाहीत. एवढं चांगल्या अशा प्रकारचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करतायत. म्हणून आज एवढी प्रगती, एवढी विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसते. याला सगळे कारणीभूत आमच्या संस्था प्रमुख आहेत. महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. विद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आपल्या शाळेचं नाव लौकिक वाढवत आहेत. शिक्षक आमचे सगळं तळमळीनं काम करत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचा देखील मोठा या ठिकाणी वाटा आहे. शिक्षकांच्यासाठी देखील एकदा विद्यार्थी मित्रांनो आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करूया. आपण या ठिकाणी प्रवीणजी, आमच्या संस्थेला अनेक अडचणी पण सुद्धा आहेत, गरजा पण आहेत. त्या गरजा आपण भागवण्याचं काम पूर्ण करता आहातच. आमचे संस्था प्रमुख या ठिकाणी वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी इथं प्रयत्न करतायत. ही सगळी मंडळी खूप चांगलं या ठिकाणी काम करतायत आणि मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. आम्ही इथं नोकरीला लागलो, आमचं भाग्य आहे की अशा संस्था चालक आम्हाला मिळाले, अशा एका उत्तम संस्थेत काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली.
हे माझं स्वतःचं तर मी भाग्य समजतो. मला जूनपासून मुख्याध्यापक या ठिकाणी संस्थेने केलं. संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर संस्थेनं आम्हा शिक्षकांना 25 एक शिक्षक मंडळी आमचे आहोत. त्या सगळ्या शिक्षकांचं कुटुंबाचे ते पालक आमचे आहेत. उदरनिर्वाह आमचा त्या आमच्या संस्थेच्या मुळे या ठिकाणी उत्तम प्रकारे चालतो. हे सगळं मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. हे सगळं माझ्या खेडशी माध्यमिक संस्थेमुळे झालं. या ठिकाणी पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनापासून संस्थेला धन्यवाद देतो. आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक मला मुद्दाम सांगावंसं का वाटलं की शाळेची प्रगती दिवसेंदिवस वाढते. पंचक्रोशीमध्ये नाव शाळेचं आहे. आज कुठेही गेलो तर खेडशीचं नाव पालक या ठिकाणी आवर्जून काढतात. काही माजी विद्यार्थी आहेत. ते माजी विद्यार्थी आज सकाळीच मी गेलो होतो एका ठिकाणी तर सर शाळा खूप चांगली आहे, बदल खूप छान व्हायला लागला आहे. हे ऐकून माजी विद्यार्थ्याकडून ऐकून खूप बरं वाटतं. माजी विद्यार्थी आमच्या शिक्षकांचा देखील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान करतात. एक चुकून नाव राहून गेलं माझ्या हातून. आमच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय देसाई सरांचा देखील खूप मोठा वाटा या शिक्षण संस्थेमध्ये आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये पात्रे मॅडम असोत, देसाई सर, मुळे मॅडम या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलं. म्हणून आज आम्हाला देसाई सर तुमच्यामुळे हे चांगले दिवस बघायला मिळाले. मी मनापासून देसाई सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सॉरी जरा नाव तुमचं चुकून राहिलं माझ्या हातून. पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळींचं, पालक बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, स्वागत करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बक्षीस वितरणासाठी पुढचे सूत्र आदरणीय पवार सर यांच्याकडे मी देते. नमस्कार. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कुशलतेला वाव मिळावा म्हणून आपण दरवर्षी लक्ष्मीप्रसाद हे हस्तलिखित प्रकाशित करतो. या हस्तलिखितामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता, त्यांनी लिहिलेले लेख, त्यांचे विनोदी किस्से आणि रेखाटलेली चित्रे यांचं आपण त्यामध्ये संकलन करतो. या हस्तलिखित या निर्मितीमध्ये आमच्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय धामापूर मॅडम यांचं मोठं योगदान आहे. आणि असं हे तयार झालेलं हस्तलिखिताचं 24वे पुष्प आज आपण इथे प्रकाशित करतो. आपल्या विद्यालयाचे सन्माननीय अध्यक्ष मुरलीधर सावंत देसाई सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या हस्तलिखिताचं प्रकाशन करावं. धन्यवाद मंडळी. आता आपण सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यालयातील विविध क्षेत्रामध्ये उज्ज्वल असं यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपण या ठिकाणी करीत आहोत. मित्रांनो, दरवर्षी आपण भारतीय विद्यापीठ पुणे अंतर्गत इंग्रजी विषयाच्या शालाबाह्य परीक्षा घेतो. आणि यावर्षी मला विशेष आनंद होतो की ह्या परीक्षेमध्ये इयत्ता 5वीमध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार अभय मनोज कुमार भारती हा प्री प्रायमरी या परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये 100पैकी 99 गुण मिळून प्रथम क्रमांक आला. तेव्हा या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यासाठी मी त्याला व्यासपीठावर निमंत्रित करतो.
कुमार अभय मनोज कुमार भारती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रवीण शेठ जैन यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन यथोचित सत्कार करावा. मंडळी, मला आनंद वाटतो की या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणाऱ्या सौ अनुष्का मॅडम यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद मंडळी. यानंतर मी क्रीडा स्पर्धांकडे वळतो. विद्यार्थी मित्रो, आपल्या विद्यालयातील 17 वर्षाखालील मुलींचा संघ कबड्डी संघ हा विभाग स्तरावर याने धडाडी मारली, तेव्हा ह्या सांघिक क्रीडा प्रकारातील सर्व नऊ विद्यार्थ्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. या संघातील कर्णधार कुमारी ऋतुजा विलास मांडवकर, प्रांजल गोपाळ गव्हाळी, रिया राजेंद्र कळंबटे, संचिता सुभाष गव्हाळी, सलोनी संतोष कांबळे, सिमरन संजय गवतडे, सुवानी संजय गवतडे, सोनल अरुण बारगोडे, अनुष्का गणपत डांगे. आपल्या विद्यालयाचे उपाध्यक्ष सन्माननीय विजय अनंतराव सावंतदेसाई सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा. प्रांजल गोपाळ गव्हाळी, त्याला पटापट उठायचं आहे. रिया राजेंद्र कळंबटे, संचिता सुभाष गव्हाळी, सलोनी संतोष कांबळे, सिमरन संजय गवतडे, शिवानी संजय गवतडे, सोनल अरुण बारगोडे, अनुषा गणपत डांगे. धन्यवाद मंडळी. मित्रो, या विद्यार्थीप्रमाणेच आमचे विद्यार्थी मागे नाही. आपल्या विद्यालयातील 14 वर्षाखालील मुलगे खो खो या सांघिक प्रकारात जिल्हा स्तरावर आपला पोचला होता. या खो खो या संघातील सर्व 15 खेळाडूंना मी स्टेजवर निमंत्रित करतो. कुमार आविष्कार मुरलीधर घाणेकर, तेजस जितेंद्र आंबेकर, श्रेयस संदेश नवले, सारस गणेश घाणेकर, सुमित कृष्णा घाणेकर, तन्मय मंगेश आपकरे, विनायक श्याम बेहरे, गुरुदास नारायण घाडी, पार्थ सचिन गडशी, मंगेश संतोष माने, वेदांत विजय लोंढे, साहिल शैलेश आंबेकर, आयुष अशोक गव्हाळी, आर्यन संतोष शिंदे, सार्थक रवींद्र गव्हाळी. आमचे विद्यालय आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय सावंतदेसाई सर, अविनाशजी सावंतदेसाई सर यांना विनंती करतो की या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. आविष्कार मुरलीधर घाणेकर, तेजस जितेंद्र आंबेकर, श्रेयस सारस गणेश घाणेकर, सुमित कृष्णा घाणेकर, तन्मय मंगेश आपकरे, विनायक श्याम बेहरे, गुरुदास नारायण घाडी, पार्थ सचिन गडशी, मंगेश संतोष माने, वेदांत विजय लोंढे, साहिल शैलेश आंबेकर, आयुष अशोक गव्हाळी, आर्यन संतोष शिंदे, सार्थक रवींद्र गव्हाळी. धन्यवाद मंडळी. आता आम्ही वैयक्तिक क्रीडा स्पर्धाकडे वळतो. यश प्रदीप मायंगडे या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. आमच्या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय सचिन सावंतदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी या मुलाला भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. यश प्रदीप मायंगडे.
त्यानंतर प्रणिती संतोष गव्हाणकर तालुकास्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. आमचे शालेय समिती अध्यक्ष सन्माननीय सचिन सावंत देसाई सर यांना विनंती करतो की त्यांनी जर भेटवस्तू देऊन उचित सत्कार करावा. कुमारी प्रणिती संतोष गव्हाणकर. मित्रो, या सर्व मुलांच्या पाठीमागे मेहनत करून घेणारे आमचे क्रीडा शिक्षक सन्माननीय चौगले सर यांना आम्ही व्यासपीठावर निमंत्रित करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रवीण शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद मंडळी. यापुढे मी आंतरशालेय स्पर्धाकडे वळतो. पहा देसाई स्मृती दिनानिमित्त हातकंबा हायस्कूल येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुमारी सिमरन संजय होरंबे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय. आज ही विद्यार्थिनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी बुरंबी येथे गेले. कोणी एका विद्यार्थ्याने येऊन तो सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमातील आमच्या संस्थेचे संचालक सन्माननीय विजय कुमार सावंत यांना विनंती करतो त्यांनी पारितोषिक देऊन या मुलीचा सत्कार करावा. याच स्पर्धेमध्ये उच्च माध्यमिक गटामध्ये कुमारी सानिया राजेंद्र नेवरेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. तिला आम्ही व्यासपीठावर निमंत्रित करतो. आमच्या संस्थेच्या संचालिका सन्माननीय दर्शनाताई सावंत देसाई यांना विनंती करतो की त्यांनी या मुलीचा सत्कार करावा. कुमारी सानिया राजेंद्र नेवरेकर. धन्यवाद मॅडम. पुढील स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा. देसाई स्मृती दिनानिमित्त हातकंबा हायस्कूल येथे झालेल्या चित्रकला स्पर्धेत कुमारी चैताली संजय कांबळे हिला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. आमच्या संस्थेचे संचालक सन्माननीय मोरेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी या मुलीचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करावा. कुमारी चैताली संजय कांबळे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातील कुमारी सोनल निलेश कानाल हिला प्रथम क्रमांक मिळाला होता. आमच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सन्माननीय देसाई सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलीला भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करावा. कुमारी सोनल निलेश कानाल. पाली हायस्कूल येथे रौप्य महोत्सवानिमित्त झालेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये कुमारी सानिया राजेंद्र नेवरेकर हिचा तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. आमच्या संस्थेचे संचालक सन्माननीय किशोर सावंत देसाई सर यांना विनंती करतो की त्यांनी या मुलीचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करावा. या सर्व स्पर्धांचं नियोजन आमच्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय धामाकूर मॅडम यांनी केलं. त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. पुढे शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये सुजल रवींद्र सनगरे याने अ श्रेणी प्राप्त केली आहे. आमच्या संस्थेचे संचालक सन्माननीय सदाशिव सावंत देसाई यांना विनंती करतो की त्यांनी
या मुलाला भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. या स्पर्धेमध्येच कुमारी प्रज्ञा संजय कांबळे हिने सुद्धा अ श्रेणीत प्राप्त केली आहे. आमच्या हातकंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मान्य परेड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलीला भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करावा. माध्यमिक मुख्याध्यापक संघामार्फत माध्यमिक पत्रे रत्नागिरी या ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमधील हस्ताक्षर स्पर्धा या प्रकारामध्ये प्राथमिक गटामध्ये कुमारी सोनं निलेश कानर हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक. निबंध स्पर्धेमध्ये उच्च माध्यमिक गटामध्ये कुमारी सिद्धी सुभाष नेवरेकर हिचा प्रथम क्रमांक आला आहे. आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या मुलीला भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. कुमारी सिद्धी सुभाष नेवरेकर. संस्थेचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय अशोक सावंतदेसाई सर आणि संचालक सावंतदेसाई यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये कुमार स्वरीप अशोक मायंगडे हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने त्याने यश प्राप्त केले. आमच्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय अशोक सावंतदेसाई यांना विनंती करतो त्यांनी या मुलाला भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करावा. कुमार स्वरीप अशोक मायंगडे. माजी कार्याध्यक्ष सन्माननीय अशोक सावंतदेसाई यांना मी विनंती करतो त्यांनी याचा सत्कार करावा. या चित्रकला स्पर्धा आणि रेखाकला शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये सन्माननीय शिंदे सर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. यापुढील सूत्र मी दाभावकर मॅडम यांच्याकडे देतो. धन्यवाद. ह्या विद्यार्थ्यांपाठोपाठच आमच्या विद्यालयाच्या शिक्षिकासुद्धा मागे नाही आहेत. आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सन्माननीय निशा धामाकुरकर मॅडम यांनी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रवीण शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी धामाकुर मॅडम यांचं गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करावं. धन्यवाद मंडळी. धन्यवाद मॅडम. या आपले सूत्र मी धामापुरकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. त्याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव सचिन सावंत देसाई यांना मी विनंती करते की त्यांना लोकांना मनोगत करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे अतिथीगण आणि आमचे मित्र रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण शेठ जैन, तसेच माझे सहकारी सर्व संस्था पदाधिकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा भाषणाचा किंवा कुठल्याही मार्गदर्शन करण्याचा नाही आहे, तर आज फक्त हा दिवस तुमचा सर्वांचा आहे. तर ह्या संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन थांबतो आणि आजच्या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय देसाई सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना थोडक्यात शुभेच्छा द्या. व्यासपीठावरती सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पालक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग सर्वांना त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जैनसाहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या मुलांना शुभेच्छा द्या. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि मान्यवर, मी पण सचिन म्हटलं तसा आजचा दिवस ॲक्च्युली असं बोर करण्याचं किंवा भाषण देण्याचं नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सर्वांना सांगतो, शाळा हे खूप माझं आठवणीचं म्हणजे आवडीचं ठिकाण आहे. इथे खूप साऱ्या आठवणी आयुष्यातल्या आपण बनवतो. तर आजच्या दिवशी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, खूप सारा अभ्यास करा, खूप सारे खेळांचा सराव करा
आणि खूप साऱ्या गोड आठवणी बनवा की ज्या सगळ्या तुम्ही आयुष्यभर चेरिश करू शकाल. मगाशी मॅडमनी आणि पवित्रांनी सांगितलं, मी आज सगळ्या माननीय संस्थेला सांगू इच्छितो की जे काही आजपर्यंत आपण शाळेसाठी केलं आहे ते खरोखरच वाखाणण्य योग्य आहे. आणि माझ्याकडनं व माझ्या कुटुंबांकडनं कधी काही शाळेला कुठल्याही प्रकारचं सेवाकार्य करायची जर तुम्ही संधी दिलीत तर आम्ही नक्कीच ते करू आणि करण्याचा मी प्रयत्न नक्की करू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुरलीधर सावंत देसाई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, पालक बंधू आणि भगिनीनं आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी कार्यक्रमाला हजर झालेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी जैन सेठ यांचं पण अभिनंदन करतो. तसंच आज विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व आंतरजातीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. सर्वच विद्यार्थ्यांचं विद्यार्थी व शिक्षक वर्गांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तसेच दिवसभर चालणाऱ्या विविध गुणगर्भ कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खूप खूप. यानंतर आपल्या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे समारोप. त्याच्यासाठी आपल्या विद्यालयाचे चौगुले सर यांना मी विनंती करते की त्यांनी समारोपाची सूत्र हाती घ्यावी. खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे श्री महालक्ष्मी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खेडशी या ठिकाणी आज सन 2023-24च्या वार्षिक गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री मुरलीधर सावंत देसाई सर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे श्री प्रवीण शेठ जैन सर, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत विजयराव सावंत देसाई सर, कार्याध्यक्ष श्री अविनाश सावंत देसाई सर, सचिव श्री सचिन सावंत देसाई सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुत सचिन सावंत देसाई सर, सदस्य श्रीयुत किशोर सावंत देसाई सर, दर्शनाताई सावंत देसाई मॅडम, मोरेश्वर होरंबे सर, त्याचबरोबर सदाशिव सावंत सर, विजयकुमार सावंत सर, त्याचबरोबर आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्रीयुत देसाई सर, त्याचबरोबर हातकंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्माननीय परीट सर आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आज आपल्यापर्यंत जो आवाज जातो तो SK सावंत कापडगाव श्रीयुत संतोष कोत्रे सर या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून आपणा सर्वांपर्यंत हा आवाज जातो तो त्यांनी या ठिकाणी साऊंड आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचेही विद्यालयाच्या वतीने शाब्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कोकण सौंदर्यभूमी रत्नागिरी यूट्यूब चॅनल रत्नागिरी श्रीयुत बबन ओरपे व श्रीयुत विजय पाडावे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्रीयुत फोटोग्राफर श्रीयुत बारगोडे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय
धीमहि देवासाठी
अजिंक्य विक्रम राजा त्वं संहारक त्वं संजीवक वंद्य शिवाजी राजा जगदंबा 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 छत्रपती खड्गधर कवडीमाळ चापधर वज्रतेज रुद्रस्वर जगदंबा 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंबा 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 तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंबा 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 हिंदू विश्वंभर तांडवकर शिवशंकर पराक्रमी पुरंदर जगदंबा 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 अग्निशिखा दिव्य प्रभा जिजामाता कुलदीपा शहास्तुतो शिवशेषा जगदंबा 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 धर्मवंत भव्य व्रता शिवशक्ती महातुळजा रामकृष्ण अवतारा जगदंबा 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 चंदनिया छुप जाना रे क्षण भर को लुक जाना रे निंदिया आँखों में आए बिटिया मेरी सो जाए निंदिया आँखों में आए बिटिया मेरी सो जाए लेके गोद में सुलाओ गाओ रात भर सुनाओ मैं लोरी लोरी नालो पूरी ओ ओ अन्ना पूरी ओ ओ अन्ना उंगली पकड़ के फिर से सिखा दे गोदी उठा लेना माँ आंचल से मेरा मुँह पोंछ देना मैला सा लागे जहाँ पूरी ओ ओ अन्ना आँखें दिखाए मुझे जब जिंदगी याद मुझे आती है तेरे गुस्से की डांटा भी तो तूने मुझे फूलों की तरह क्यों नहीं माँ सारी दुनिया तेरी तरह No, sorry, I'm not interested. अरे उसने तुझे ना बोला? जा उसको सबक सिखा दे, वो तेरी नहीं तो किसी की भी नहीं हो सकती। कारी कारी रहना सारी
उजियारे कैसे अंगारे जैसे छाँव छैली धूप मैली क्यों है तितलियों के पंखों पर रख दिए गए पत्थर है खुदा तो गुम है कहाँ रेशमी लिबासों को चीरते हैं कुछ खंजर है खुदा तो गुम है कहाँ क्या रीत चल पड़ी है क्या आग जल पड़ी है क्यों चीखता है सुरमई धुआं क्या रीत चल पड़ी है क्या आग जल पड़ी है क्यों चीखता है सुरमई धुआं अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार अरे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार काय सांगता नाही अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गनीम येढा मांडून या लई अरे मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं राजांनी आता युगत अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजांनी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली अशी ही युगत